आपण अनेकदा ऐकतो की नाही की जुन्या कथांमध्ये खूप शहाणपण असतं. पण कधी विचार केलाय की हजारो वर्षांपूर्वीच्या गोष्टींमधनं आजच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यासाठी खरं मार्गदर्शन मिळू शकतं? हो, हा विचारच खूप सुंदर आहे. आणि हे असं वरवरचं नाहीये. जातक कथांसारखं प्राचीन साहित्य पाहिलं की याची खात्री पटते. या कथा खरं तर अनुभवांचं आणि मूल्यांचं, काय म्हणतात त्याला, एक मोठं भांडारच आहे. आणि म्हणूनच आज आपण एका खास विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत. डी.एल. कांबळे यांचं एक महत्वाचं काम आहे, बोधिसत्वाच्या जातक अठ्ठाकथा. आणि त्यावर दिलीप भोसले यांनी एक समीक्षा लिहिली आहे. तर आज आपण त्या समीक्षेच्या आधारे या जगात जरा डोकावून पाहूया. हो, दिलीप भोसले यांनी जी निरीक्षणं मांडली आहेत, जे विश्लेषण केलंय, त्याच्या मदतीने आपण हा विषय समजून घेऊ. आपला उद्देश काय, तर जातक कथा नेमकं काय आहे, त्यांचं स्वरूप, त्यांचं महत्त्व काय. आणि डी.एल. कांबळे यांनी हे मराठी वाचकांसाठी कसं खुलं केलं, त्यांचं योगदान किती महत्त्वाचं आहे, आणि या सगळ्याच्या मुळाशी असलेल्या त्या 10 पारमिता, त्यांचं सार काय, हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. छान. मग सुरुवात करूया की जातक कथा नेमकं काय. समीक्षित जसं म्हटलंय, त्या फक्त मनोरंजक गोष्टी नाहीत. नाही, अजिबात नाही. त्या तर मानवी सद्गुणांचा जणू एक जिवंत झरा आहेत, नैतिकतेचे मार्गदर्शक स्तंभ आणि जगण्याला अर्थ देणाऱ्या वाटा आहेत. हे वर्णनच किती छान आहे. अगदी. कारण या कथांचं मूळ खूप खोल आहे. जगातलं जे सर्वात जुनं आणि महत्त्वाचं बौद्ध साहित्य मानलं जातं ना, पाली वाङ्मय. बरोबर. पाली वाङ्मयातल्या जातकट्ठ कथा हा त्याचा भाग आहेत. अनेकांना वाटतं की या फक्त गौतम बुद्धांच्या मागच्या जन्मांच्या कथा आहेत. हो, असाच समज आहे अनेकांचा. पण त्या फक्त तेवढ्या नाहीत. त्या बोधिसत्व अवस्थेतला जो त्यांचा प्रवास आहे, त्याचं दर्शन घडवतात. बोधिसत्व अवस्था नेमकं काय म्हणायचंय? बोधिसत्व असा जीव जो ज्ञानाच्या बुद्धत्वाच्या मार्गावर आहे, पण तो स्वतःचं निर्वाण थोडं लांबवतो का, तर इतरांच्या कल्याणासाठी. अच्छा. तर ह्या कथांमधून त्या बोधिसत्वाचे जे गुण आहेत, त्याग, करुणा आणि 10 विशिष्ट गुण, ज्यांना पारमिता म्हणतात, ते पूर्ण करण्याचा त्याचा प्रयत्न दिसतो. हा फक्त कथासंग्रह नाहीये, हा एका आदर्शाकडे नेणारा रस्ता आहे. आणि ह्या कथांची संख्या पण खूप मोठी आहे, बरोबर? समीक्षणात उल्लेख आहे 547 कथा. आकडाच केवढा मोठा आहे. हो, 547. हा खरंच ज्ञानाचा आणि अनुभवाचा एक मोठा सागर आहे. आणि इथे एक महत्वाचा मुद्दा समीक्षक दिलीप भोसले मांडतात, जो खरंच विचार करायला लावणार आहे. कोणता? तो या कथांच्या लोकप्रियतेतला विरोधाभास. आता बघा, श्रीलंका, ब्रह्मदेश म्यानमार, सियाम थायलंड, या देशांमध्ये जिथे बौद्ध धर्म संस्कृती खोलवर रुजली आहे, तिथे या कथा आजही खूप लोकप्रिय आहेत. लोकांच्या जगण्याचा भाग आहेत त्या. पण भारतात? पण जिथे या विचारांचा जन्म झाला, जिथे बुद्ध जन्मले, त्या आपल्या भारतात मात्र या कथा तुलनेने कमी लोकांना माहिती आहेत. हा विरोधाभास आपल्याला आपल्याच वारशाकडे बघायला लावतो, असं की नाही? खरे. आपण काय जपलं आणि काय नाही याचा विचार व्हायला हवा. बरोबर. काळाच्या ओघात काय मागे राहिलं हे बघायला पाहिजे. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याच मातीतलं ज्ञान असं थोडं दूर गेल्यासारखं वाटतं. पण सुदैवाने डी.एल. कांबळे यांच्यासारख्या लोकांमुळे हे चित्र बदलतंय आता. अगदी बरोबर. कांबळे यांचं काम या कथांना पुन्हा आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासारखं आहे. पण हा प्रवास पण इंटरेस्टिंग आहे. याची सुरुवात खूप आधी झाली होती. हो, समीक्षणात व्ही. फॉसबॉल नावाच्या जर्मन पंडिताचा उल्लेख आहे. त्यांनी 1877 ते 1896 जवळपास 20 वर्ष, खूप काळ. हो, प्रचंड मेहनत घेऊन या पाली कथा रोमन लिपीत आणल्या. हे काम खरंच खूप मोठं आहे. एका परदेशी माणसाने आपल्या ज्ञानासाठी एवढे कष्ट घ्यावेत आणि घेतलं. त्यांनी बोधिसत्वाच्या जातक अठ्ठकथा या ग्रंथमालेतून या कथा मराठीत आणल्या, आणि त्याही अगदी सोप्या रसाळ भाषेत. हे फक्त भाषांतर नाहीये. नाही, त्याहून अधिक आहे. हो, एका संस्कृतीला, एका विचाराला पुन्हा जिवंत करण्याचा हा प्रयत्न आहे. कांबळे सरांची पद्धत पण वेगळी आहे असं समीक्षेत म्हटलंय. ते फक्त कथा सांगून थांबत नाहीत. नाही, त्यांची पद्धत खूप विचारपूर्वक आहे. प्रत्येक कथेसोबत ते मूळ पाली गाथा देतात. अच्छा. मग त्याचा सोपा, सहज समजेल असा मराठीत काव्यानुवाद. मग कठीण शब्दांचे अर्थ, संदर्भ, टिपणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं चित्रण सुद्धा. अरे वा, चित्रपण? हो. त्यामुळे या कथा फक्त वाचायच्या नाहीयेत, त्या अनुभवायच्या आहेत. त्या जणू डोळ्यासमोर घडतायत.
हे तर खूपच छान आहे. म्हणजे एकाच वेळी मूळ भाषेची गोडी, मराठी काव्याचा आस्वाद, अर्थ समजणं आणि डोळ्यासमोर चित्र उभं राहणं, सगळं एकत्र. एल कांबळे यांना धम्मयोद्धा म्हणतात आणि ते अगदी बरोबर आहे. हे ज्ञान लोकांपर्यंत नेण्यासाठी त्यांनी जे केलंय ते युद्धापेक्षा कमी नाही. आणि विशेषतः निवृत्तीनंतरही त्यांचं काम सुरू आहे, हे जास्त महत्वाचं वाटतं. हो, ही त्यांच्या निष्ठेची आणि ध्येयाची साक्षी आहे. त्यांचं आधीचं काम धम्मपद गाथा आणि कथा, तेही खूप महत्वाचं आहे मराठीसाठी. आणि त्यांची लिहिण्याची शैली, त्याबद्दल काय म्हटल्या समीक्षेत? हो, समीक्षक म्हणतात की ती प्रगल्भ, प्रसन्न आणि सहज आहे. म्हणजे कुठेही बोझडपणा नाही, क्लिष्टता नाही. गंभीर विषय पण इतक्या सहजपणे मांडतात की वाचक त्यात रमून जातो. हे सोपं नाहीये. म्हणजे कांबळे सरांनी फक्त शब्दांचं भाषांतर नाही केलं, तर त्या कथांमधला जो आत्मा आहे, जी मूल्य आहेत, ती जणू मराठीत आणली आहेत. अगदी. आणि याच आत्म्याचा गाभा म्हणजे त्या 10 पारमिता, ज्यांचा उल्लेख आपण केला होता. बरोबर. याच 10 पारमिता किंवा सद्गुण या सगळ्या कथांच्या केंद्रस्थानी आहेत. त्या फक्त थिअरी नाहीत, त्या प्रत्यक्ष आचरणात आणण्यासारख्या गोष्टी आहेत. आपलं आयुष्य चांगलं करणारी मूल्ये आहेत ती. बोधिसत्वाचा पूर्ण प्रवासच या पारमिता मिळवण्यासाठी असतो. आपण या 10 पारमिता आणि समीक्षेत जो त्यांचा अर्थ दिला आहे, तो थोडा अजून विस्ताराने पाहू शकतो का? कारण वरवरचे अर्थ तर माहीत असतात, पण समीक्षकाने जो खोल अर्थ सांगितलाय तो महत्वाचा वाटतोय. हो, नक्कीच. आणि दिलीप भोसले यांनी जो अर्थ सांगितलाय ना, तो आपल्या नेहमीच्या समजुतींना जरा बाजूला सारून अधिक व्यापक विचार करायला लावणार आहे. पहिली आहे दान. आता दान म्हणजे फक्त वस्तू किंवा पैसे देणे एवढंच नाही. खरी दान पारमिता म्हणजे मनाचा मोठेपणा, उदारता, दुसऱ्याच्या गरजेबद्दलची खरी तळमळ. ही वृत्ती श्रीमंतीवर अवलंबून नाहीये. म्हणजे ही आतून येणारी भावना आहे, फक्त बाहेरची कृती नाही. अगदी. दुसरी आहे शील. हे म्हणजे फक्त समाजाने ठरवलेले नियमांप्रमाणे किंवा नैतिकतेनुसार वागणं नाही, तर आतून, मनातून पूर्णपणे निर्मळ असणं. विचारात, बोलण्यात आणि कामात शुद्धता. तिसरी नैष्कर्म्य. याचा अर्थ बरेच जण विरक्ती, संन्यास असा घेतात, जगापासून दूर जाणं. पण समीक्षक म्हणतात नैष्कर्म्य म्हणजे शुद्ध विचारांचा एकांत. बाहेरच्या गोंधळात पण मनाची शांती टिकवणं, अनावश्यक कामांपासून दूर राहणं. हा अर्थ खूप वेगळा आहे आणि आजच्या काळात जास्त लागू होतं असं वाटतंय. बरोबर. चौथी प्रज्ञा. ही फक्त पुस्तके विद्वत्ता नाही. खरी प्रज्ञा म्हणजे लोककल्याणाची समज, इतरांचं दुःख समजून घेणं आणि ते दूर करायला काय योग्य आहे हे कळणं. हे ज्ञान जेव्हा कृतीत उतरतं ती प्रज्ञा. पाचवी वीर्य. वीर्य म्हणजे फक्त शारीरिक ताकद नाही, तर चांगली कामं करण्यासाठी, सत्कर्मासाठी सतत प्रयत्न करत राहण्याची आंतरिक ऊर्जा. चिकाटी. कितीही संकट आली तरी ध्येयापासून न ढळणं. सहावी क्षांती म्हणजे क्षमा. याला अनेकदा लोक दुबळेपणा समजतात. हो, तसं वाटू शकतं. पण खरी शांती म्हणजे सहनशक्ती आणि माफ करण्याची ताकद. ही दुबळेपणा नाही, ही सज्जनतेची, आत्मिक शक्तीची महानता आहे. मनात द्वेष न ठेवता माफ करणं. सत्य तर आपल्याला माहीत आहे, त्याचा अर्थ सरळ वाटतो. पण त्याचाही अर्थ व्यापक आहे. सातवी सत्य पारमिता म्हणजे फक्त खरं बोलणं नाही, तर आपल्या तत्वांशी, मूल्यांशी पूर्णपणे प्रामाणिक राहणं. निष्ठा. परिस्थिती कितीही अवघड असो, सोयीचं नसो, तरी सत्याच्या बाजूने उभं राहणं. आठवी अधिष्ठान. याचा अर्थ हट्ट नाही, दुराग्रह नाही, तर योग्य ध्येयावर, चांगल्या निश्चयावर ठाम राहण्याची शक्ती. कितीही मोह आले, संकट आली, तरी आपल्या निश्चयापासून न ढळणं. हा आत्मविश्वास आणि आत्मसंयम आहे. नववी मैत्री. हा फक्त मित्र किंवा नातेवाईकांपुरता असलेला स्नेह नाही, तर जगातल्या सगळ्या प्राणीमात्रांबद्दल बंधुत्वाची, करुणेची भावना. निरपेक्ष प्रेम. वसुधैव कुटुंबकम म्हणतो ना आपण, त्याचं हे मूळ रूप आहे. आणि 10वी, ती थोडी वेगळी वाटते, उपेक्षा. हो, 10वी आहे उपेक्षा. याचा अर्थ दुर्लक्ष करणं, उदासीन राहणं असा नाही, तर जे असत्य आहे, अज्ञान आहे, वाईट आहे, अपवित्र आहे, त्यापासून जाणीवपूर्वक दूर राहणं, त्याचा स्वीकार न करणं. काय चांगलं, काय वाईट हे ओळखण्याची विवेक बुद्धी म्हणजे उपेक्षा. अप्रतिम. म्हणजे प्रत्येक पारमितेचा अर्थ इतका खोल आणि विचार करायला लावणार आहे. हे फक्त 10 शब्द नाहीत, हे तर 10 मार्ग आहेत जगण्याचे. बरोबर.
आणि समीक्षणात म्हटल्याप्रमाणे या पारमितांचं पालन केलं, त्यांना जगण्याचा प्रयत्न केला, तर कोणीही सामान्य माणूस बोधिसत्वाच्या मार्गावर पहिलं पाऊल टाकू शकतो. अगदी. कारण बोधिसत्व ही काही फक्त एक व्यक्ती नाही, ती एक अवस्था आहे, एक आदर्श आहे. या गुणांना आपल्या जगण्यात आणणारा प्रत्येकजण त्या मार्गावरचा प्रवासी आहे असं म्हणायला हरकत नाही. किती आशादायक विचार आहे हा. हे सगळं ऐकून खरंच खूप छान वाटतंय, पण एक प्रश्न मनात येतोच की आजच्या या धावपळीच्या स्पर्धेच्या, अनेकदा असहिष्णुतेच्या काळात या हजारो वर्षांपूर्वीच्या कथा, ही मूल्य खरंच किती महत्वाची आहेत? ती आज कशी लागू पडतात? अगदी बरोबर प्रश्न आहे आणि महत्वाचा आहे. याचं उत्तर पण समीक्षणात मिळतं, अप्रत्यक्षपणे. समीक्षक म्हणतात तसं माणसाला नुसता कोरडा उपदेश आवडत नाही, पचत नाही. हा, कंटाळा येतो. हो, पण गोष्ट वेगळी असते. गोष्ट थेट मनाला लागते. या जातक कथा मनोरंजक तर आहेतच, पण त्या नकळतपणे आपल्या आतल्या चांगुलपणाला जागं करतात, त्याला वाढवतात. म्हणजे मनोरंजनातून मूल्यांचं आणि सद्गुणांचं पोषण असं म्हणू शकतो? हो, आणि त्याहूनही पुढे या कथांचा एक संदेश आहे जो कधीच जुना होत नाही. तो आजही तितकाच खरा आहे. काय संदेश? तर वाईट गोष्टींचा, मग तो व्यभिचार, कपट, क्रूरता, स्वार्थ काहीही असो, त्याचा शेवटी नाश होतो आणि चांगल्या गोष्टींचा विजय होतो. बरोबर. दया, करुणा, प्रज्ञात्याग यांचा नेहमी विजय होतो. हा जो विश्वास आहे, हा जो नैतिक पाया आहे, तो आजच्या जगात खूप गरजेचा आहे. आजच्या जगात जिथे खूप नकारात्मकता दिसते, स्पर्धा, एकमेकांना मागे खेचण्याची वृत्ती, तिथे हा विचार खरंच दिलासा देतो. निश्चितच. आज जेव्हा समाजात असहिष्णुता वाढते, माणसं दुरावतात, संवाद कमी होतो, तेव्हा या कथा आपल्याला संयम शिकवतात. ती शांती, इतरांबद्दल सहानुभूती, ती मैत्री आणि करुणा, आणि योग्य काय अयोग्य काय यातला फरक, ती प्रज्ञा. समीक्षक म्हणतात तसं या कथा म्हणजे भरकटलेल्या जहाजाला दिशा दाखवणाऱ्या दीपस्तंभासारख्या आहेत. त्या आपल्याला आठवण करून देतात की बाहेरच्या जगात कितीही धावलो तरी आतली मूल्य, आपलं माणूसपण जपणं किती महत्वाचं आहे. आणि मला अजून एक विचार खूप आवडला जो समीक्षणात आला आहे, की बोधिसत्व एकदाच जन्माला येऊन जातो असं नाही, तर तो प्रत्येक सद्गुणात, प्रत्येक चांगल्या कामात, प्रत्येक करुणेच्या क्षणात पुन्हा पुन्हा जन्म घेतो. हो, हा विचार खूप प्रेरणा देणार आहे. तो सांगतो की ती दिव्यता, ते बोधिसत्व आपल्या प्रत्येकात आहे, सुप्तावस्थेत. अच्छा. जेव्हा आपण या मूल्यांपैकी कोणतंही एक मूल्य जगतो, तेव्हा खरं तर आपण त्या बोधिसत्वाच्या अंशालाच जागा करतो. ही शक्यता प्रत्येकासाठी आहे. खरंच आजची ही चर्चा खूपच छान झाली. आपण डी.एल. कांबळे यांच्या बोधिसत्वाच्या जातक अठ्ठकथा या महत्वाच्या कामाबद्दल दिलीप भोसले यांच्या समीक्षणाच्या आधारे बरीच माहिती घेतली. बरोबर. आपण पाहिलो की जातक कथा म्हणजे फक्त गोष्टी नाहीत, त्या गौतम बुद्धांच्या बोधिसत्व रूपातील मूल्यांचा प्रवास आहेत आणि त्या 10 पारमितांचं महत्त्व सांगतात. आपण हेही पाहिलं की डी.एल. कांबळे यांनी मूळ पालीगाथा, त्याचा सोपा मराठी काव्यानुवाद, शब्दार्थ, संदर्भ आणि चित्र वापरून या कथा मराठी वाचकांसाठी किती सोप्या आणि आकर्षक केल्या आहेत. त्यांचं धम्मयोद्धा म्हणून असलेलं महत्त्व आणि त्यांची लिहिण्याची प्रभावी शैली यावरही आपण बोललो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण दान, शील, नैष्कर्म्य, प्रज्ञा, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, मैत्री आणि उपेक्षा या 10 पारमितांचा वरवरचं नाही तर खोल अर्थ समजून घेतला. आणि या जुन्या कथा आजच्या काळातही दीपस्तंभासारख्या कशा मार्गदर्शक ठरू शकतात हेही पाहिलं. आणि या सगळ्या चर्चेनंतर समीक्षकाने एक विचार दिला आहे जो आपल्याला स्वतःमध्ये डोकावायला लावतो. या कथा वाचल्यावर, या पारमिता समजून घेतल्यावर आपण स्वतःला विचारू शकतो की या मूल्यांच्या प्रकाशात आपल्या आयुष्याकडे पाहताना काय दिसतं, कोणती मूल्य आपण जगतोय आणि कोणती अजून जगण्याचा प्रयत्न करायला हवा. हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. या 10 महान गुणांचा विचार करता आपल्या स्वतःच्या प्रवासात, आपल्या आजच्या परिस्थितीत कोणता गुण आपल्याला जास्त महत्त्वाचा वाटतो, कोणता गुण वाढवण्याची गरज वाटते, यावर विचार करणं आणि त्या दिशेने एक छोटंसं पाऊल उचलणं हीच कदाचित या कथा ऐकण्याची किंवा वाचण्याची खरी, काय म्हणतात त्याला, फलश्रुती ठरू शकेल. अगदी. आणि ज्यांना हे प्रत्यक्ष वाचून अनुभवायचं असेल त्यांच्यासाठी समीक्षणात एक माहिती आहे. डी.एल. कांबळे यांचं हे पुस्तक dibo.com या ऑनलाईन ई-बुक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. अच्छा, म्हणजे सहज उपलब्ध आहे. हो, सहज उपलब्ध आहे. नक्कीच. तर
आजच्या चर्चेतून आपण जातककथांच्या रूपातील एका मोठ्या खजिन्याची आणि तो आपल्यापर्यंत आणणाऱ्या एका आधुनिक धम्मयोद्ध्याची ओळख करून घेतली. आशा आहे की हे विचार आपल्या सगळ्यांना नक्कीच काहीतरी देऊन